आज चैत्राचा पहिला दिवस. तुम्हा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अगं काय करतीये? चल गुढी उभी करायची आपल्याला. हो हो चल. तुम्हाला माहितीये गुढी उभी करत असताना हे सगळं साहित्य का वापरतात ते? अगं आपली परंपरा आहे, संस्कृती आहे आपली. अगं हो, पण याचं काहीतरी सायंटिफिक रिझन असेल ना. आता हा कलश म्हणजे विजयाचं प्रतीक. हा, आणि कलश हा तांब्याचा असतो रे. तर त्यामुळे वातावरणात ज्या प्रजापती लहरी असतात त्यांचं प्रमाण जास्त असतं आणि ह्या तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून ते आपल्या घरी येतात. त्यामुळे छान हॅपी वातावरण असतं. आता हे कडुलिंब किती कडू असतं, पण यामुळे पचनक्रिया सुधारते, पित्त कमी होतं आणि त्वचा रोगांपासून सुद्धा संरक्षण मिळतं. आणि साखरेच्या गाठी लावण्यामागचं गोड कारण म्हणजे नवीन वर्षाची पोट सुरुवात. आणि वस्त्र म्हणजे समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक. आणि हार म्हणजे मांगल्याचं प्रतीक. बांबू काठीचं काय महत्व असेल? असं म्हणतात की बांबू हा सर्वात वेगाने वाढतो, त्याची उंची सुद्धा इतरांपेक्षा जास्त असते. म्हणजेच बांबू सांगतो तुमच्या उज्ज्वल यशाचं महत्व. अगदी बरोबर. म्हणूनच गुढी ही फक्त परंपरा नाही, तर ती आहे निसर्ग, आरोग्य आणि संस्कृतीचा सुंदर संगम. शुभ गुढीपाडवा.